ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी हा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बॅक टू अभंग अर्थ आलो आहोत. खूप डिमांडमध्ये हा अभंग होता. सोमवार सायन्स स्मरण दुसरा अभंग. सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे सिद्धचारण पूजिते जन वंदिते महावैष्णवे. हा अभंग आज आपण बघणार आहोत. हे महालक्ष्मी स्तोत्र म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्या भजनात आहे म्हणून आपल्याला ते माहिती आहे. गोसावी नंदन यांचा हा अभंग आहे रचलेला. आता ह्यामध्ये महालक्ष्मीच्या रूपाचं, गुणांचं, तिच्या सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचं कौतुक आपण का बरं करतो त्याची दोन कारणं आहेत. आपल्याला स्वतःला सुद्धा आपलं नसलेलं कौतुक करून घ्यायला पण खूप आवडतं. आपण आपल्या लोकांचं कौतुकाचे दोन प्रकार आहेत. आपल्या लोकांचं अगदी जवळचा म्हणजे माझा मुलगा अगदी बेवडा असला तरी सुद्धा तो ह्या गोष्टीत प्रवीण आहे हे आई त्याचं सांगते कौतुक. आणि जी चांगली बाजू नाही आहे ती लपवून ठेवते. म्हणजे मी माझे मानलेला आहे, हा माझा मुलगा आहे, माझं ह्याच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन म्हणजे कौतुक करणं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरं कौतुकाचं कारण म्हणजे आपल्याला एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं काही काम करून बिझनेस डील पाहिजे असेल, काही काम करून हवं असेल, एखादा आपल्या फायद्याचा माणूस असेल, श्रीमंत असेल, तर त्याला आपण चढवत राहतो किंवा बॉसकडनं आपल्याला प्रमोशन हवं असेल, तर आपण त्याचं कौतुक करत राहतो. म्हणजे कौतुक करणं म्हणजे थोडक्यात दुसऱ्याला खुश करणं, दुसऱ्याला बरं वाटणं आपल्यामुळे. त्याला कौतुक असं म्हणतात. मग हे आपण केव्हा-केव्हा करतो, जेव्हा आपण एखाद्या माणसाला आपलं मानलेलं असतं, त्याच्याविषयी आपल्याला आपुलकी असते, प्रेम असतं, तेव्हा नसलेलं सुद्धा कौतुक आपल्याला सुचतं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला त्याच्याकडनं काही हवं असतं किंवा एखाद्यावर आपलं प्रेम आहे हे व्यक्त करण्याची पद्धत सुद्धा काही जणांची कौतुक करण्याची असते. इत्यादी अनेक केसेसमध्ये आपण कौतुक करतो. मग ज्या त्रिभुवनाचा पालक परमेश्वर त्याने आपल्याला जन्म दिला, त्याने आपल्याला जन्म दिल्या-दिल्या आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण केलं आणि आपलं आता पालन-पोषण करत आहे. मग अशा भगवंताचं कौतुक आपण कृतज्ञता व्यक्त करायला नको का? जसं माणसाला कौतुक केल्यावर बरं वाटतं, अगदी तसंच भगवंताला सुद्धा आपलं कौतुक करून घेण्याची फार फार आवड आहे. नरसिंह अवतारात जेव्हा हिरण्यकश्यपूला ठार मारल्यानंतर तो उग्र अवतार होता, चिडलेले होते भगवंत. माझ्या एवढ्याशा भक्ताला त्रास दिला म्हणून रागावलेले होते आणि त्यांचा खूप अतिशय पारा चढलेला राग शांत करण्याचं काम हे प्रल्हाद बाळांनी केलेलं आहे. त्यांची स्तुती करून. म्हणजे भगवंताला सुद्धा शांत करायचं असेल, त्याला आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल, आपला उद्धार करून घ्यायचा असेल, त्याचा आशीर्वाद हवा असेल, त्याची कृपा हवी असेल, तर आपल्याला भगवंताचं सुद्धा असलेलं कौतुक, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अगदी तशीच कृतज्ञता ह्या अभंगात महालक्ष्मींची केलेली आहे आणि ती काय-काय आहे ते आपण बघूया. आज व्हिडिओ करण्याचा उद्देश असा, की पुढे अभंगाच्या अर्थाचा ऑडिओच आहे कारण थोडासा अवघड अभंग आहे, त्यातले शब्द खूप किचकट आहेत. तर ते माझ्याकडनं एखादा राहू नये म्हणून. पण मी म्हणलं, की आज आपण 2 मिनिटं तरी तुमच्याशी संवाद साधून मग पुढचा ऑडिओ करूयात, म्हणून मी तुमच्याकडे आले. आता ह्या अभंगात शेवटचं कडवं जे आहे म्हणजे नामाचंच महत्त्व आहे, नामच मागितलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचा आता ऑनलाईनचा जो अभ्यास चालू आहे त्याला रिलेटेबल असाच अभंग आहे. सगळ्या ऑनलाईन नामस्मरणाचा अभ्यास ग्रुपमध्ये जे आहेत त्यांना कळणार आहे, की शेवटी नामस्मरणाला किती महत्त्व आहे आणि आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे. त्याचं प्रूफ म्हणून या अभंगाच्या निमित्ताने आपल्याला अर्थ पण बघता येईल आणि आपण योग्य मार्गावर आहोत. कोणाला त्या ग्रुपमध्ये पण ॲड व्हायचं असेल, तर त्यांनी माझ्या WhatsApp नंबरला तुमचं नाव कुठे राहतं आणि ग्रुपला ॲड व्हायचंय असं सांगा. तसंच ह्या अभंगाची PDF तुम्ही तुमच्याकडे ठेवणं फार गरजेचं मला वाटतं. कारण असंख्य शब्द आहेत जे आपल्याला कळलेले नाहीयेत. ते मी अंडरलाईन करून व्यवस्थित प्रत्येक शब्दाचा अर्थ माझ्या वहीत लिहिलाय आणि त्या वहीचा फोटो असलेली PDF मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याची प्रिंट काढून ठेवा. म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास करून परत परत जेव्हा आपण सोमवार सायन्स स्मरणाला जाऊ भजनाला, तेव्हा आपल्याला ह्या अभंगाचा अर्थ कळलाच पाहिजे आणि परमपूज्याईंकडे आपलं लक्ष जास्तीत जास्त गेलंच पाहिजे. तुम्हाला PDF हवी असेल तर माझ्या 9881115116 ह्या क्रमांकावर तुमचं नाव कुठे राहतं आणि तुम्हाला PDF पाहिजे असा मेसेज मला केलात, की मी त्या अभंगाची PDF पाठवीन. PDF पाठवण्यासाठी दुसरा माझ्याकडे काहीही पर्याय उपलब्ध नाही. काही पर्याय उपलब्ध तुम्हाला माहिती असेल तर मला जरूर कळवा.
तोपर्यंत तरी माझ्या व्हॉट्सअपला तुम्हाला PDF नक्की मिळेल. आता अभंगाचा अर्थ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि महालक्ष्मींचं वर्णन काय केलेलं आहे ते आपण बघूया, तसा चरणात आणूया आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळू दे अशी आपण परमपूज्यांच्या चरणी प्रार्थना सुद्धा करूया. व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे या सोमवार सायन्स स्मरणातल्या दुसऱ्या अभंगाचा आपण अर्थ बघायला सुरुवात करतो आहोत. या अभंगात श्री महालक्ष्मींचं वर्णन केलंय. पहिल्याच 2 ओळी आहेत. सिद्धचारण पूजिते जनवंदिते महावैष्णवे. हे देवी, तू अत्यंत सुंदर, गुणांनी युक्त, गुणमंदिरे म्हणजे गुणांची खाण, आमच्यावर कृपा करुणा करणारी आणि जिचा कमळातून जन्म झाला अशी आमची महालक्ष्मी आहेस. सिद्ध चारण, तसं सर्व भक्त तुझी पूजा करतात, सामान्य लोक सुद्धा तुझी पूजा करतात, वंदन करतात, अशी तू सर्वश्रेष्ठ वैष्णवी आहेस. आता सिद्ध आणि चारण असा शब्द आलाय बघा. सिद्ध म्हणजे उच्च कोटीचे ज्ञानी योगी. उदाहरणार्थ नवनाथ, दत्तात्रेय आदी शंकराचार्य यांना सिद्ध पुरुष असं म्हटलं जातं. चारण म्हणजे हे ऋषी मुनींसारखे ज्ञानी असतात. त्यांना पुराणांमध्ये गंधर्व किंवा यक्ष यांच्या बरोबरीचं मानलं जातं. इथे अजून एक शब्द आलाय महावैष्णवे. वैष्णवी, देवीला वैष्णवी असं म्हणतात. महालक्ष्मी मातेला श्रीहरी विष्णूची पत्नी असल्याने, तसंच ती विष्णूच्या शंखाचं आणि चक्राचं रक्षण करणारी म्हणून तिला वैष्णवी किंवा नारायणी असेही म्हणतात. मग भक्तांना ऐश्वर्य देणाऱ्या तिच्या रूपाला वैष्णवी म्हणलेलं आहे. अशा महावैष्णवी देवी, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. त्राही वो मज, त्राही वो मज, त्राही वो महालक्ष्मी, तू माझ्यावर कृपा दृष्टी ठेव असं म्हणून तिला कायम त्राही ओ ही लाईन रिपीट केली आहे परमपूज्याईनी. तिथे शरणागतीचा भाव आणून आपण ते भजन म्हणणं परमपूज्याईना एक्सपेक्टेड आहे. आता पुढची ओळ आहे, हेम बाम नरत्न कोंदन ते सिंहासन आसनी. हेम म्हणजे सुवर्ण, बावन म्हणजे 52. आपण 52 कशी सोनं असं म्हणतो बघा. म्हणजे जिचं शब्दशः अर्थ हेम 52 रत्न कोंदनचा, जिचं सिंहासन सोन्याच्या 52 कशी सोन्याने किंवा 24 कॅरेट शुद्ध सोन्याने आणि रत्नांनी मढवलेलं आहे, अशा आहे महालक्ष्मी. माझं रक्षण कर आणि माझ्यावर कृपा कर. याचा आध्यात्मिक अर्थ 52 कशीचा निघू शकतो. देवी कशी आहे, तिचं कॅरेक्टर आपण म्हणतो एखाद्या माणसाचं स्वच्छ आहे, तशी देवी 100% 24 कॅरेट आहे. म्हणजे सीता मातेसारखी तिची कशी परीक्षा घेतली तशी 52 कशी आपली देवी आहे. म्हणजेच परमपूज्य आईच आपण. कोणती महालक्ष्मी असू दे, सरस्वती असू दे, अजून कोणती असू दे, आपण परमपूज्य आईंनाच समोर आणायचे आणि आपली देवी 52 कशी सोनं, 100% शुद्ध, 24 कॅरेट पवित्र, असा त्याचा एक आध्यात्मिक अर्थ सुद्धा होऊ शकतो. अजून मग ते 100 कॅरेट सोनं, 100% शुद्ध 24 कॅरेट सोनं घ्यायला खिशात तेवढे पैसे हवेत. म्हणजे भक्ताकडे सुद्धा तशी शुद्ध भावना किंवा 100% भक्ती हवी, असा पारमार्थिक अर्थ आपण इथे बघू शकतो. पुढच्या ओळी आहेत, एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी, त्यासी देखुनी लोपला शशी चालीला गगनोदरी. शब्दशः अर्थ बघायला गेलो तर देवीच्या मुकुटावर एक अत्यंत तेजस्वी आणि वेगळंच रत्न आहे म्हणजे माणिक, आणि त्याच्या अफाट दैवी तेजापुढे चंद्रही पिका पडला आणि तो लज्जित होऊन चालीला गगनोदरी म्हणजे तो आकाशात लोपला किंवा परत गेला. ही वर्णन करण्याची काव्यात्मक पद्धत आहे बर का. पारमार्थिक अर्थ त्याचा असा घेऊ शकतो आपण, देवीचे लाडके भक्त म्हणजे रत्न म्हणजे माणिक, आणि अशा रत्नांना म्हणजे अशा भक्तांना अफाट तेज प्राप्त होतं आणि त्यांच्या पुढे अभक्त म्हणजे राक्षस फिक्के पडतात.
मग गुरूंचे लाडके भक्त होण्यासाठी आपण देवीला कृपा कर असं सांगू. पुढच्या ओळी आहेत, कुंडले श्रवणी रविशशी मंडला सह वर्तुळे बोलता सुरनायकावरी हालताती चंचळे. शब्दशः अर्थ बघायला गेला तर मातेच्या कानात असलेली कुंडल ही सूर्यचंद्राच्या मंडळाप्रमाणे गोल आणि तेजस्वी आहे. सूर्यचंद्राचं मंडळ म्हणजे काय हो? सूर्यचंद्राभोवती तयार होणारे गोलाकार प्रकाश वलय म्हणजे रिफ्लेक्शन. मग देवी बोलताना तिची कुंडल शोभून दिसत आहेत एकदम. ते त्याचं तेज दिसत आहे. हालता ती चंचळे असा वर्णन आहे त्याचं. कंचुकी कंचुकी कुच मंडलावरी हार चंपक रुळती पारिजातक शेवंती वटमोगरा आणि मालती. मुद्दाम प्रत्येक कडवं म्हणत नाही, कारण त्याचा वेळ जाऊ नये म्हणून, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणूनच, नाही तर मला म्हणायला पण खूप आवडेल. आता अर्थ बघूयात शब्दशः. देवीच्या शृंगाराचं आणि रूपाचं वर्णन ह्यात केलंय बरं का. देवीच्या वक्षस्थलावर चाफ्याची कंचुकी कुचमंडलावरी हार चंपक रुळते. वक्षस्थलावर चाफ्याच्या फुलांचे हार शोभत आहेत. तसंच त्या हारांमध्ये पारिजातक, शेवंती, बटमोगरा, मालती ह्या सुगंधी फुलांचाही समावेश आहे. फुलांच्या हारांनी रूप अजून उठून दिसते. मानसपूजेत हे सर्व करूया की आपण, गिरीधर मी पूजणार सारखंच. आणि हार घातल्यावर जे चैतन्य, जी प्रसन्नता येते ना आईंच्या फोटोवर, ती माझ्यासारख्या हार करणाऱ्यालाच कळेल आणि तुमच्यासारख्या पाहणाऱ्याला सुद्धा कळू शकेलच, नो डाऊट. ह्याचा पारमार्थिक अर्थ आपण मन केला मोगरा चित्त केले शेवंती गळा हार प्रीती समर्पिला. म्हणजे आपलं मन त्या मोगरा शेवंती सारखं चित्त, मन हे शुद्ध करायचे, ते सुगंधी करायचे, त्यातली घाण काढायची, त्यातले रागद्वेष काढायचे आणि असा गळा हार प्रीती म्हणजे प्रेमानी शुद्ध मनानी हार समर्पित करायचा आहे. मग तो मोगऱ्याचा फुलांचाच असला पाहिजे असं नाही, तो प्रेमाचा हार सुद्धा, शुद्धपणाचा हार पण परमपूज्याईंना चालणार आहे. पुढचं कर्म, पिवळा पट तो कटी तटी वेसिला बरवे परी सौदामिनी हुनी तेज अधिक शोभते उदरावरी. याचा अर्थ, देवीला नेसवलेली पिवळी साडी अत्यंत सुंदर दिसत आहे. ते पिवळं वस्त्र विजेपेक्षाही अधिक तेजस्वी आणि सुंदरपणे उदरावर शोभून दिसत आहे. पिवळा रंग चैतन्य, समृद्धी, पॉझिटिव्हिटी, प्रसन्नता, बुद्धी आणि ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतो बरं का. महालक्ष्मीच्या कृपेने केवळ धनच नाही तर सद्बुद्धी मिळावी हा सुद्धा उद्देश भक्ताचा असला पाहिजे. सौदामिनी विजयची उपमा का दिली पिवळ्या साडीला, त्याचा एक प्रसंग मी घनश्याम सुंदरा म्हणजे कृष्ण प्रतापच्या अभ्यासामध्ये सांगितलेला आहे, अनुभव कथनामध्ये, पण ऑनलाईन कोणालाही माहिती नाही. द्रौपदी वस्त्रहरणामध्ये दुःशासन जेव्हा तिची साडी आता ओढतोय आणि कृष्ण तिला पुरवतोय साड्या, म्हणजे वर्ण वस्त्र पुरवठा चालू आहे, तेव्हा आता अशी एक वेळ आली की दुःशासन काही थांबतच नाही आणि मग शेवटी श्रीकृष्णांनी आपला पितांबर तिच्यासाठी पाठवलेला आहे आणि त्या पितांबर ज्या क्षणी आला त्या क्षणी सभेत बसलेले जे ज्येष्ठ लोक होते, भीष्म पितामहांसारखे, त्यांनी मात्र दुःशासनाला अडवलं आणि सांगितलं की इतका वेळ सामान्य वस्त्र पुरवठा चालला होता तोपर्यंत ठीक आहे, पण आता जर देवाच्या पिळा पितांबर जर आलेला आहे आणि त्याला जर तू हात लावलास तर तू भस्म होऊन जाशील. एवढ्या त्या पिवळ्या पितांबराचं महात्म्य आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी त्या पिवळ्या पितांबराचं महात्म्य फार वर्णिलं जातं आणि म्हणून सौदामिनीची उपमा, विजेची उपमा देवीच्या पिवळ्या साडीला सुद्धा दिली आहे आणि ती विष्णू प्रिया असल्यामुळे सुद्धा तिला पिवळी साडी नेसवली जात आहे. पुढचं कडवं,
कामुकावरी मंथनेश्वर सज्जिले तैसा निऱ्या गर्जती पद पंकजे किती नुपुरे आणि घागऱ्या. याचा अर्थ आपण बघायचा ठरवला तर देवीच्या उदरावर नेसलेल्या पितांबराची शोभा जणू काही साक्षात बघा कसं रूपात्मक कसं वर्णन केलेलं आहे मस्त. म्हणजे देवीने जी साडी नेसलेली आहे त्याची शोभा कशी दिसतीये अवर्णनीय. जणू काही साक्षात कामदेवाने आपल्या धनुष्यावर बाण सज्ज करून ताणून धरलेली जी पोझिशन आहे ती कशी मोहक आणि वळणदार दिसते, तसंच तुझं रूप दिसत आहे. अजून मी काही जास्तीचं शब्द टू शब्द एक्सप्लेन करत नाही, कारण त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ घेतला गेला नाही पाहिजे आणि तुम्ही पण समजून घ्या. मी थोडक्यात समजेल असंच सांगत आहे. तसंच गर्जती पद पंकजे किती नुपुरे आणि घागऱ्या. तसंच तुझ्या चरण कमलांवर नुपुर आणि त्यांचा होणारा लयबद्ध आवाज नाद खूप दिव्य आणि गोड आहे. पहिल्या ओळीचा अर्थ सर्वात सुंदर कामदेव आणि त्याने धनुष्यावर बाण रोखून धरल्यावर काय सौंदर्य दिसत असेल त्याचं, म्हणजे त्याच्या सौंदर्यात काय भर पडत असेल त्याचं वर्णन देवीच्या रूपाशी केलंय. त्याच्यानंतर पदपंकज म्हणजे देवीचे कमळासारखे कोमल चरण बर का. घागऱ्या म्हणजे घुंगरांचा गोड नाद. आणि ह्याचा आध्यात्मिक अर्थ जर बघायला गेलो तर नुपूर म्हणजे भक्ताच्या अंतःकरणात किंवा साधनेमध्ये निर्माण होणारा नाद, दैवी आवाज. ऑनलाईन अभ्यासात तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, जे लोक ऑनलाईन अभ्यासात आहेत ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या, आपण अनहत ध्वनी बघितला होता जो कबीरांना ऐकू गेला, जो सगळ्या संतांना ऐकू जातो. आणि जी शेवटची स्टेप आहे भगवंताचं दर्शन होण्याआधी अनहत ध्वनी ऐकू येतो, तसा अनहत ध्वनी नुपुराचा अर्थ आपण इथे घेऊ शकतो. आणि अशा अभ्यास किंवा अशी उपासना, अशी तपश्चर्या आमच्याकडून देवी तूच करून घे आणि आम्हाला सुद्धा तो अनहत ध्वनी तुझ्या नुपुराच्या नादाच्या रूपाने ऐकू येऊ दे, अशी आपण तिला प्रार्थना करू आणि आग्रहच करू. पुढचं कडवय इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्चिती कुंकुमा गरु कस्तुरी प्रीती आदरे तुझ चर्चिती. म्हणजे इंद्र, चंद्र, विष्णू, नारद हे सगळे दिग्गज देवादिदेव तुझ्या चरणी आदराने लीन होऊन तुझी पूजा करतायत. कमळरूपी सुमन वाहून तुझी पूजा करतायत. एवढं तुझं महात्म्य आहे ग. आणि मी आपला पामर ते अजून ओळखू शकलो नाही. हे नाही दिलेलं त्याच्यात, पामर ओळखू शकलो नाही वगैरे, पण आपल्या भावना त्यातनं व्यक्त करायच्यात आपल्याला, म्हणून मी ते सांगत आहे. माझ्या अंतःकरणातनं जे भाव येतात तेच मी अभंगाच्या रूपाने सांगत आहे. आध्यात्मिक अर्थ बघूया. कमळानी पूजा करतायत म्हणजे कमळासारखं अलिप्त राहून संसाररूपी चिखलात न अडकता, त्याच्या मागे न लोळता. कमळ हे पूर्ण आत्मज्ञान प्राप्त करण्याचं प्रतीक मानलं जातं. ते अलिप्त राहून, संसारात अलिप्त राहून भगवंताला प्राप्त करण्यासाठीच प्रतीक मानलं जातं. मग ज्ञान आणि समृद्धीच्या देवी देवता लक्ष्मी असू दे, सरस्वती, ह्या कमळाच्या म्हणजे ज्ञानरूपी असनावर विराजमान असतात बघा. पुढे येणार आहे ते कडव्यामध्ये, तेव्हा आपण बघूया. मग कमळ म्हणजे आपल्याला सर्वस्वाचा त्याग करून भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतं. आणि असं अलिप्त राहण्याची कला तू आम्हाला शिकव, असं आपण देवीला सांगू. तसंच हे सर्व देव अत्यंत आदराने तुझ्या अंगाला कुंकू आणि चंदनाचा लेप लावतायत. चर्चिती म्हणजे लावणं. याचा आध्यात्मिक अर्थ जर बघा, ह्यामध्ये आपण एक म्हणजे शब्द समजून घेऊयात आणि आध्यात्मिक अर्थ सुद्धा बघावा असं मला वाटलं. नुसताच काय म्हणतो आपण, त्या शब्दाचा अर्थ न बघता त्या मागे काय दडलंय हे पण बघण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. ह्याचा आध्यात्मिक अर्थ देवीला कुंकू अष्टगंध अर्पण करायचा म्हणजे तिच्यातील शक्ती, चैतन्य आणि ईश्वरी तत्व ह्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे आणि ते आपल्यात यावं यासाठी विनवणी करण्यासारखं आहे.
भाव केला गंध भक्तीची अक्षता लावणी अनंता निढळासी. पुढचं कर्व निर्जरे तुझ पूजिले बहुशोभसी कमलासनी किती हो तुझं वर्णू मी मज पावगे कुलस्वामिनी. हे कमळावर विराजमान असणाऱ्या देवी, पाण्याशिवाय मी तुझी पूजा करतोय म्हणजे निर्मळ भावनेनी करतोय. आणि अशा माझ्या भक्तीने तू हे कुलस्वामिनी, तू माझ्यावर कृपा कर, माझा उद्धार कर. निर्जरे तुझ पूजिले. आध्यात्मिक अर्थ आत्ताच आपण बघितलं की ह्या सगळ्या देवता महालक्ष्मी सरस्वती कमळावर स्थानापन्न असतात. कमळ हे त्यांचं असं नाही. मग कमळावर शोभणारी अशी कुलस्वामिनी म्हणजेच कमळ हे पवित्रतेचं प्रतीक आहे. मग देवी कमळावर बसून हे सूचित करत आहे तिची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्ताचं म्हणजे आपलं मन आणि विचार अशुद्ध विचारांपासून दूर आणि निर्मळ असले पाहिजेत, तरच आपला उद्धार होऊ शकतो. पुढचं कडवं कोहटी 33 देवतासह घेऊनी विंझण करी चामरे चिरपल्लवे तुझ ढाळी ती परमेश्वरी. हे परमेश्वरी तुझा काय महिमा वर्णू. 33 कोटी देवता हातात पंखे घेऊन तुझी सेवा करत आहेत. सुंदर कोळी पानं तुझ्या अंगावर चौऱ्या ढाळत आहेत. परमेश्वरी म्हणजे सर्वोच्च देवी, विश्वाचं नियंत्रण करणारी परमशक्ती, प्युअर डिवाइन एनर्जी. पुढचं ओळी आहेत. नामामृत दे निरंतर या, नामामृत दे निरंतर याच्या का प्रति गेली सुते जोडूनी करविन वितो तुझ पावगे वरदेवते. हे गिरीसुते ह्याच्यात आपल्याला देवीची वेगवेगळी नावं समजली आहेत. आपल्याला माहिती आहेत जनरली, पण एकाच अभंगात ही सगळी आली. हे गिरीसुते मी तुझ्याकडे विनंती करतो, मागणं मागतो की तुझं अमृतासमान नाम सतत माझ्या मुखात असू देत. नामाचा तू माझ्यावर वर्षाव कर. हे एकच मागणं, हा एकच वर देऊन माझ्यावर तू कृपा कर, जेणेकरून माझा उद्धार होईल. नामाशिवाय अन्य कशाने उद्धार होणार नाहीये हे गोसावी नंदनांना कळलेलं आहे आणि म्हणून ते नामाचा वर्षाव कर म्हणतायत. आणि आपला जो व्हॉट्सअप ऑनलाईन अभ्यास चालू आहे त्याच्यात सुद्धा आपण नामच मागतोय परमपूजाईंकडे आणि ह्या अभंगात सुद्धा नाम मागितलंय. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या अभ्यासाला हा अभंग रिलेट करतोय आणि म्हणून तो अंगावर येणार आहे आपल्या. आणि म्हणून तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त नाम घेण्याचा प्रयत्न करा आणि परमपूज्य आईंकडे आपण तू नामाचा वर्षाव कर असंच मागू प्रत्येक वेळी जेव्हा सोमवार सायं स्मरण म्हणत जाऊ तेव्हा. गिरीसुते म्हणजे देवीला पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणतात. वर देवी म्हणजे नामरूपी वर इथे मागितलाय, त्यांना सर्व काही सुख मिळणार आणि असा वर देणारी म्हणून वर देवी. आणि नामानी सगळं काही होणार आहे. परमपूज्यांनी कोणत्या अभंगात सांगितलंय, भचले हे राम नाम सुख धाम तेरा पूर्ण हो सब काम. म्हणून नामच मागा, दुसरं काही मागू नका आणि त्याने सगळं काही संसारातलं सगळं काही नीट होईल की नाही बघाच. त्यामुळे दुसरं तिसरं गोंगडं कांबळं काही मागू नका की माझ्या मुलीचं लग्न होऊ दे. ते लग्न झालं की पुढचं मागणं मागावं लागेल. नाम मागितलं की सब काम होणार आहे. आणि शेवटच्या ओळी आहेत, संकटी तुझं वाचुनी मज कोण रक्षिल अंबिके गोसावी नंदन प्रार्थितो तुझं पावगे जगदंबिके. इथे मॉरल काय आहे की इथे देवीच्या अनेक नावांनी तिला संबोधलं आहे. तिच्या रूपाचं वर्णन, गुणांचं वर्णन आपण बघितलं. भक्त प्रेमापोटी आपल्या इष्टदेवतेचं वर्णन ह्या अभंगात करतोय. हे पद गोसावी नंदन यांनी रचलेलं असून सध्या आपला नामस्मरणाचा जो अभ्यास चालू आहे आणि ह्यात सुद्धा आपण नामाचं अमृतच ह्या पुढे परमपूज्यांकडे मागूयात. नामामृत म्हणजे अमृतानं
अमृताने कधीच नाश होणार नाही. अगदी तसं नामाने सर्व काही कल्याण होणार आहे, त्या नामामृताने. खऱ्या भक्तिभावाने. मॉरल काही आजच्या अभंगाचं, खऱ्या भक्तिभावाने, शुद्ध मनाने, निर्मळ मनाने देवीची सेवा करून म्हणजे परमपूज्यांची सेवा करून त्यांना शरण जाऊया आणि अखंड नामाचं वरदान त्यांच्याकडून मिळवून आपला उद्धार करून घेऊया. म्हणे पूजा केली को भावे, पंच प्राण सखा ओ वाळुनी, ओ वाळुनी. आणि अशी भक्ती, अशी पूजा, अशी उपासना, असं नामस्मरण, असं भजन आमच्याकडून होऊ दे, हीच देवीच्या म्हणजे परमपूज्याच्या चरणी प्रार्थना करूया. कोणाला PDF हवी असेल, हवीच म्हणजे हवीच, घ्याच तुम्ही. कारण आजचा अभंग नुसताच ऑडिओ ऐकून होणार नाही, तर आपल्याकडे त्याची प्रिंटआउट असेल तर जास्त मजा येईल. आणि पुढच्या वेळेला जेव्हा सोमवार सायन स्मरण आपण म्हणू, तेव्हा अभंगाच्या अर्थाकडे लक्ष देऊन म्हणण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू, म्हणजे आईंची आज्ञा पालन केल्यासारखं होईल. धन्यवाद.